गेल्या काही आठवड्यांपासून हे दोघंही उभयंत आपल्यासाठी एक उदाहरण आहेत की कुटुंबामध्ये जर धम्म असेल तर कसे आपण हातात हात घालून धम्म मार्गावर चालू शकतो. त्याचं खरं तर मिलिंद शक्य आणि कल्पना हे एक उदाहरण आहे. सुंदरचं जस्ट सिटिंग आणि पूजा घेऊन ते आपणा सर्वांना एकत्र बांधतात, एकत्र जोडतात आणि त्यापुढे आपल्या सर्वांमधली जी काही धम्माबद्दलची गोडी आहे, ओढ आहे किंवा छंद आहे, तो विचारात घेऊन माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी आपणा सोबत धम्मातील काही जो अनुभव आहे, अनुभूती आहे, तो एक प्रकारे सांगण्याचा, शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीलाच मिलिंद यांनी आपल्याला आठवण करून दिली की आपण 2021 सालच्या अगदी उंबरठ्यावरती आहोत. आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की कदाचित पुढच्या 29 तासानंतर किंवा 28.5 तासानंतर आपण 2022 मध्ये पदार्पण केलेलं असेल. काही लोकांनी आपल्या मनाची मानसिक तयारी सुद्धा केली असेल की आपण 2021 चा निरोप कसा द्यायचा आणि 2022 चं स्वागत कसं करायचं. कारण हा अतिशय एक प्रकारे मजेशीर योगायोग असतो. सरत्या वर्षाला निरोप देणं आणि उगवत्या वर्षाचं स्वागत करणं. एक प्रकारे मूल्यांकन आणि संकल्प ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळतात. सरत्या वर्षामध्ये आपण कसे जगलो आहोत, त्या आपल्या जगण्याचं आपण स्वयंमूल्यांकन करणं. काय साध्य केलं, काय साध्य करायचं राहून गेलं आणि जे राहून गेलेलं आहे त्याच्यासह नववर्षामध्ये आपण अजून काय साध्य करू शकतो, या संकल्पासह नव्या उमेदीने नव्या वर्षाचं स्वागत करणं. एक बौद्ध म्हणून केवळ नाच गाणे, जल्लोष, खाणं पिणं एवढ्या पुरतच हा निरोप आणि स्वागत न राहता आपण त्याचं एका वेगळ्या प्रकारे चिंतन करून त्याचं सेलिब्रेशन आपण करत असतो. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या जीवन ध्येयाकडे पुन्हा एकदा पाहण्याची आपल्याला संधी मिळत असते. जी संधी आज उद्या आपण सर्वांनी घ्यावी अशीच मी आपणाला विनंती करेन. आणि या गत मावळत्या वर्षाच्या आपल्या अखेरच्या वर्गामध्ये मी एवढंच म्हणेल की आपल्याला पुढचं जे वर्ष आहे हे अधिक आनंददायी, उत्साही, आरोग्यदायक लाभावं आणि त्यासाठी आपल्याला योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी सामर्थ्य मिळावं. असो, गत आठवड्यामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्या 10 बाबी आहेत त्या पाहायला आपण सुरुवात केली होती. आणि त्यामध्ये जी पहिली गोष्ट तथागतांनी सांगितलेली आहे ते म्हणजे पुन्हा पुन्हा किंवा तेच तेच ऐकतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो रिपीटेड हिअरिंग. आपण जी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकतो, तीच तीच ऐकतो, वारंवार ऐकतो, सारखी सारखी ऐकतो,
सदोदित आपल्या कानावर तिचा मारा पडतो, म्हणून ती खरीच असेल असा विश्वास ठेवू नका. ज्याला पालीमध्ये आपण पाहतो असं म्हटलेलं आहे, मा अनुसावेना. आणि त्या संदर्भातले काही उतारे, काही उदाहरणं आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलेली आहेत, लक्षात घेतलेली आहेत. आणि आपण त्याच वेळेस असं पाहिलं होतं किंवा लक्षात घेतलं होतं की या आठवड्यामध्ये त्याच्या जो पुढचा मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आणि तो म्हणजे मा परंपराया, ज्याच्यामध्ये जे केवळ परंपरेने आलेलं आहे किंवा परंपरेने सांगितलेलं आहे त्यावर विश्वास ठेवू नका. ज्याला इंग्रजीमध्ये आपण असं म्हणतो नॉर अपॉन ट्रॅडिशन. ट्रॅडिशन म्हणजे परंपरा. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की ज्या गोष्टी केवळ आणि केवळ परंपरेने आलेल्या आहेत किंवा परंपरेने सांगितल्या गेलेल्या आहेत, म्हणून त्या खऱ्या असतीलच किंवा त्या खऱ्या आहेत असा तुम्ही विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आता याच्यामध्ये आपल्याला मुळातच परंपरा हा काय प्रकार आहे आणि त्या परंपरानुसार येणाऱ्या गोष्टी ह्या कशा पुढे येतात आणि त्याचा आपल्यावरती कसा परिणाम होतो किंवा आपण त्याचे कसे शिकार होतो हे लक्षात घेणं किंवा हे लक्षात येणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की जुन्या चालीरीती, जुन्या रूढी परंपरा, आता जेव्हा जुन्या चालीरीती किंवा जुन्या रूढी परंपरा असं आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक शब्द सामावलेला आहे, जुन्या. म्हणजेच त्या जुन्या आहेत आणि त्या कालानुरूप चालत आलेल्या आहेत. ज्या परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहेत, चालत आलेल्या आहेत, म्हणून त्यांना मानणं किंवा म्हणून त्यांना स्वीकारणं किंवा म्हणून त्या खऱ्या आहेत असं समजणं. आणि आपण पाहतो की तथागतांनी याच गोष्टीला विरोध केलेला आहे. तथागत कालामांना सांगत आहेत की ज्या गोष्टी केवळ परंपरेनुसार आलेल्या आहेत किंवा परंपरेने आलेल्या आहेत म्हणून त्या खऱ्या आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका किंवा त्या मानू नका. आणि हे समजणं किंवा हे लक्षात घेणं हे अतिशय महत्वाचं आणि गरजेचं आहे. आता ह्या जो परंपरा हा शब्द आहे त्याला आपण एक प्रकारे आपल्या समजुतीसाठी असं धरून चालू शकतो की परंपरा म्हणजे विश्वास, समजूत किंवा आपलं मत, ज्या मताला यदाकदाचित धार्मिक संदर्भ असेल किंवा धार्मिक पूर्वभूमिका, पूर्वपीठिका असेल, धार्मिक मत असं त्याला आपण म्हणू शकतो, ज्याला इंग्रजीमध्ये बेलीफ हा शब्द वापरलेला आहे. विश्वास, मत, समजूत. पण असं मत की ज्या मताला धर्मसंस्थेकडून प्रमाणित केलेलं आहे, मानलं गेलेलं आहे, समजलं गेलेलं आहे, अशा प्रकारची समजूत किंवा अशा प्रकारचं ते मत आहे. आता मुळातच परंपरा हा जो प्रकार आहे
हा आपल्याला यथायोग्य प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे, तो समजणं आवश्यक आहे. आणि त्याला समजण्यासाठी आपण थोडं परकीय भाषेचा उपयोग करणार आहोत. आता उदाहरणार्थ, हा जो परंपरा शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये ट्रॅडिशन असं म्हटलेलं आहे. ट्रॅडिशन म्हणजे परंपरा. परंतु ट्रॅडिशन हा जो शब्द आहे, हा ट्रॅडिओ हा जो लॅटिन शब्द आहे त्या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. आणि ह्या लॅटिन शब्दाची जी निर्मिती आहे ती फ्रेंच नाम जे आहे ज्याला ट्रेडर असं म्हटलेलं आहे, तर ट्रेडर या शब्दापासून तो तयार झालेला आहे. या शब्दापासून तो बनलेला आहे. आता ट्रेडर याचा जर मराठी अर्थ पाहिला तर त्याला आपण व्यापारी म्हणतो. ट्रेड म्हणजे व्यापार आणि ट्रेडर म्हणजे व्यापारी, व्यापार करणारा. आता व्यापार करणारा काय करतो, तर व्यापारी हा त्याच्याकडे असणाऱ्या उत्पादनाचं, वस्तूंचं एक प्रकारे तो हस्तांतरण करतो, तो ट्रान्समिट करतो, त्याच्याजवळ असणारं हे ग्राहकांना देणं, किंवा ज्याला आपण दुसरा इंग्रजी शब्द वापरतो हँड ओव्हर करणं, देणं, देऊन टाकणं. तर ह्या ज्या परंपरा ज्या आहेत, या परंपरा जसं आपण म्हणतो की पूर्वंपार चालत आलेल्या गोष्टी, घटना, विश्वास, श्रद्धा, समजुती, मत, मग पूर्वंपार चालत आलेली ती कुठून, कोणाकडून, तर ही जी पूर्वंपार चालत आलेली जी मत आहेत ती पूर्वजांकडून. आपले जे पूर्वज आहेत मग त्या पूर्वजामध्ये आपले कौटुंबिक घटक असू शकतात, आपले समाज बांधव असू शकतात, आपले अध्यापक वर्ग असू शकतो, ज्यांच्याकडून आपण जे घेतो आणि जे स्वीकारतो ते पुढे चालत राहतं, ते चालत ठेवावं लागतं. कारण त्यामध्ये एक प्रकारची सुरक्षितता आपल्याला पाहायला मिळते, सिक्युरिटी असते. जुन्या रूढी, जुन्या चालीरीती, जुन्या परंपरा राखणं किंवा मेंटेन करणं. आणि मग आपण पाहतो या ज्या परंपरा आहेत, विश्वास आहेत किंवा समजुती आहेत, या समजुतीमधून, या मतांमधून एक प्रकारे माणसाचं वर्तन आकार घेतं, व्यवहार आकार घेतो. आणि त्यानुसार जर मग आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की आपल्या देशामध्ये आपण जसं पाहतो ना की आजची जी पिढी आहे ती पिढी एक प्रकारे अगोदरच्या पिढीची देण आहे, अगोदरच्या पिढीचा तो वारसा आहे, ते लिनिएज आहे. आणि मग आपण हेच पाहतो की जसं व्यापार करणं ही एका विशिष्ट समूहाची मक्तेदारी आहे, तर मग व्यापाराचं क्षेत्र
त्या विशिष्ट समूहाने वडिलोपार्जित देण म्हणून, संस्कार म्हणून, वारसा म्हणून पिढ्यानपिढ्या आपल्या परिवारातील लोकांना तो दिलेला वारसा. दुसरं एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे, जे क्षेत्र एका विशिष्ट समूहाने पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षापासून काबीज करून ठेवलेलं आहे, आणि ते म्हणजे पुजारी. पुजारी जे आहेत, मठांचे प्रमुख, मंदिरांचे प्रमुख, त्यांनी एक प्रकारे स्वतःचा जो वारसा आहे तो पिढीजात जतन करून ठेवलेला आहे. आणि मग त्या परंपरेनुसार आपण पाहतो की पुजाऱ्याच्या घरामधला मुलगा जो आहे तो निश्चितपणे पुढे पुजारी बनतो, किंवा तो त्या क्षेत्रामध्ये जातो, कारण ते त्याला त्याच्या परंपरेनुसार वडिलांकडून मिळालेलं ते वारसा हक्काचं, एक प्रकारे वारशाचं ते फलित आहे, ते प्रतीक आहे. आणि यानुसार मग आपण पाहतो की ही जी एक शृंखला आहे, परंपरेची ही जी शृंखला आहे, ती शृंखला एक प्रकारे आजच्या पिढीला त्याच्या अगोदरच्या पिढीपासून मिळालेली देण आहे. आणि याच्यातून ही परंपरा जतन करणारा, त्या परंपरेमध्ये सुरक्षितता मानणारा जो वर्ग आहे, जो समूह आहे, तो आपल्याला गटाच्या रूपात पाहायला मिळतो, तो आपल्याला मोठ्या समूहाच्या रूपातही पाहायला मिळतो. आता जसा आपला कुटुंब किंवा परिवार आहे, तर हा परिवार एक छोटा गट आहे, ज्या गटाने काही परंपरा स्वीकारलेल्या आहेत त्यांच्या पिढीजात, आणि त्या परंपरा पुढे 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 आपण पाहतो की केवळ अनुकरणाने, त्यांना कसल्याही प्रकारचा कोणताही प्रश्न न विचारता केवळ अनुकरणाने त्या पुढे चालत आलेल्या आहेत, त्या पुढे चालवल्या जात आहेत. आणि याला आपण पाहतो कुठेही कसल्याही प्रकारचा प्रतिप्रश्न विचारला जात नाही. त्याच्या पाठीमागचं काही वैज्ञानिक कारण आहे, शास्त्रीय कारण आहे, व्यावहारिक कारण आहे, याची कुठे कारण मीमांसा केली जात नाही. आणि मग आपण पाहतो आजही आपला समाज, आजचा माणूस हा अनेक अशा जुन्या परंपरांना, त्या परंपरा खऱ्या आहेत त्या जर आपण मानल्या नाहीत, स्वीकारल्या नाहीत, तर त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असं समजून त्या परंपरांच्या अधीन आपलं जीवन जगत आहे. आणि याचा अतिशय नकारात्मक, विकृत परिणाम आजही आपल्यावरती जाणवतो किंवा पाहायला मिळतो. आणि म्हणून आपल्याला आज नवीन मार्ग स्वीकारून, म्हणजे जुन्या मानसिकतेचं बंधन सोडून
जोखडातून स्वतःला मुक्त होऊन 65 वर्ष होऊन गेली आणि आपण बौद्ध धम्माचा नवा मार्ग स्वीकारलेला. ज्या बौद्ध धम्माच्या महत्वपूर्ण शिकवणींपैकी ही जी स्वातंत्र्याची सनद आहे, स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे, एक खऱ्या अर्थाने सत्यतेचं तत्वज्ञान आहे. कालाम सुत्त म्हणजे काय सत्य आहे आणि काय असत्य आहे त्याचा स्वानुभवाने, स्वतःच्या अनुभवाने पडताळा करून घेण्याची एक नामांकित ही पद्धत आहे. अतिशय प्रसिद्ध अशी ती शिकवण आहे की जी शिकवण तुम्हाला स्वतःलाच वापरायची आहे, स्वतःच त्याची अनुभूती घ्यायची. त्या पार्श्वभूमीवरती आज 65 वर्ष जाऊनही आपल्याला आजही काही काही गोष्टी अशा दिसतात की ज्या गोष्टी ह्या कटाक्षाने पाळल्या जातात. एक परंपरा म्हणून आंधळेपणाने कुठल्याही प्रकारचा प्रतिप्रश्न न करता, आणि त्या अगदी माणसाच्या जन्मापासून सुरू होतात. मग जसं आपण पाहतो की जन्मानंतर आजही काही ठिकाणी गुपचूप का होईना 5वीची परंपरा पाळली जाते, 12वीची परंपरा पाळली जाते की लहान लेकराची 5वीला पूजा केलीच पाहिजे, 12वी पूजा केलीच पाहिजे. आजही बौद्ध समाजामध्ये ग्रामीण भागात अशी काही माणसं आहेत की पारंपरिक दृष्ट्या त्यांच्या समजुतीनुसार, त्यांच्या कुटुंबाच्या रीतिरिवाज प्रमाणे लहान जन्मलेल्या मुलाला 12 दिवस अंगात कपडे घालत नाहीत. आता विचार करा, जर असं मूल ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी सारख्या हिवाळ्यात जन्मलं तर त्याला फक्त बाळांताच्या कपडात गुंडाळलेलं असतं, पण त्याला कपडे घालत नाहीत जोपर्यंत 12वी पुजली जात नाही तोपर्यंत. विशेषत्वाने आजही आपण पाहतो की अनेक जुने रीतिरिवाज आहेत. मग त्या ग्रह प्रवेशाची पूजा असेल, नेमकी ग्रह प्रवेशाची पूजा ही बौद्ध धर्मानुसार काय आहे, ती आपण कशी करावी, यापेक्षा आपण नवीन घराचा घेतल्याचा आनंद आजही आपल्याला पाहायला मिळतं की काही लोक आपल्या घराच्या ग्रह प्रवेशाच्या पत्रिका पाठवतात, त्याच्यामध्ये हाऊस बर्निंग किंवा हाऊस वॉर्मिंग पूजा असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्या भाषेत तो होम हा शब्द आहे की घरामध्ये होम करून ग्रह शांती करणं, घरामध्ये होम करून त्या घरामध्ये असणाऱ्या अतृप्त ज्या कोणी शक्ती आहेत त्या शक्तींना शांत करणं, अशा प्रकारच्या मानसिकतेचं आजही आपण पाहायला मिळतं, समर्थन केलं जातं. लग्न हा जीवनामधला एक अत्यंत सर्वोच्च महत्वाचा भाग नाही, पण त्याला त्यापेक्षा अधिक महत्व आजकाल दिलं जातं. लग्न हे जीवनामधलं एक महत्वाचं वळण जरूर आहे, पण ते वळण म्हणजे दोन प्रौढ व्यक्तींनी स्वखुशीने, जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने एकमेकांशी करारबद्ध होणं,
त्या अर्थाने एकमेकांना व्यक्ती म्हणून स्वीकारणं आणि एकमेकांसोबत एकमेकांसाठी जगण्याचा निग्रह करणं, निश्चय करणं, एवढा तो लग्नाचा अर्थ आहे. पण त्या लग्नाला आपण पाहतो की सामाजिक समारंभ म्हणून पाहण्यापेक्षा तो अधिकतर धार्मिक सोहळा होऊन बसतो. मी आजही पाहतो की काही बौद्ध मंडळी जी आहेत ती मुला मुलींच्या लग्नाच्या जेव्हा पत्रिका छापतात त्या पत्रिका घरात आणून त्यांची यथायोग्य पूजा केली जाते कुलदैवतांच्या समोर ठेवून. काही तर मंडळी एवढी अतिशहाणी आहेत की त्या पत्रिकांना एक हळदीचं आणि एक कुंकवाचं बोट लावतात आणि त्या पत्रिकेच्या वरच्या कव्हरवरती ते दोन ठिपके दिसतात, एक लालवाला आणि एक पिवळ्यावाला, आणि मग ते देतात पत्रिका. आतमध्ये मंगल परिणय शब्द असतो, बौद्ध पद्धतीचा विवाह असतो, पण त्याच्यामध्ये मग हळदी समारंभ आला, परित्राण पाठ आला. परित्राण पाठाच्या अगोदर परित्राण पाठ म्हणजे पूजा आहे, ज्या पूजेमध्ये आपण त्रिशरण पंचशील म्हणतो. हातात पांढरा दोरा बांधून घेतो, तो कच्च सूत असतं, आपल्याला स्मरण राहावं की मला पंचशील पाळायचंय म्हणून. आणि परित्राणानंतर मात्र जेवण मटणाचं असतं. किती मोठी विसंगती. काही भागामध्ये काही लोकांना हळदी समारंभ हा दारू पिण्याचा आणि मटण खाण्याचा एक सोहळा असतो. स्त्रियांनी हळद लावायची आणि दंगा करायचा, वाटेल तसा फाजील नाच, आणि पुरुषांनी मात्र घरामध्ये बसून दारू प्यायची, चकणा खायचा आणि नंतर मटणावरती ताव मारायचा. प्रश्न असतो मग की मग मुलीला चुडा हिरवा भरायचा की लाल भरायचा की पांढरा भरायचा. पण त्या परंपरेने आपण एवढे बांधील झालेलो आहोत की नेमका आपल्याला अर्थच कळत नाही की काय बरोबर करायचंय, काय बरोबर आहे, काय बरोबर नाही. आजही आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा मंचकावरती वधूवरांना बसवण्याचा प्रश्न येतो तेव्हा लोकांचा आग्रह असतो की मुलगा हा उजव्या बाजूला असला पाहिजे, कारण पुरुष हा उजवा आहे आणि स्त्री ही कनिष्ठ आहे, त्यामुळं स्त्री डावीकडे बसवा. आता लग्न जेव्हा ठरतं तेव्हा मुलाचं पॅकेज 16 लाखाचं असेल तर मुलीचं पॅकेज 22 लाखाचं असतं, पण तरी सुद्धा आपण मुलीला मात्र कनिष्ठ समजून डाव्याच बाजूला बसवण्याचा आग्रह धरतो. काय प्रकार आहे हा डावा उजवा? तर हिंदू मानसिकतेमधून आलेली ती मानसिकता आहे की स्त्री ही कमी दर्जाची आहे आणि म्हणून तिला शूद्र मानून क्षुल्लक वागणूक दिली पाहिजे, तिला बाजूला बसवा, डाव्या बाजूला. विदर्भामध्ये अजूनही पाहायला मिळतं की लग्नानंतर जेव्हा वधूवर एकमेकांना हार घालतात तेव्हा मुलीला मुलाच्या पाया पडायला लावतात. का बरं हा प्रकार असा? जर लग्न दोघांचं आहे तर त्या मुलीने का पाया पडावं त्या मुलाच्या? पण रूढ आहे, ती परंपरा आहे, म्हणून ती परंपरा रेटत आपण आलेलो आहोत. अजूनही त्या परंपरेला लोक चिटकून आहेत. अगदी परवा बाणेरमध्ये मी एक लग्न लावलं 19 नोव्हेंबरला. मी कटाक्षाने लग्न लावताना मंगळसूत्र घालण्याचा प्रकार टाळतो. आई वडिलांनी आग्रह केला तर मी त्यांना सांगतो की तुम्हीच घाला. मी लग्नामध्ये मंगळसूत्र घातलं नाही. स्टेजवरून खाली उतरल्या उतरल्या 2 महाशय आले आणि त्यांनी मला अडवलं, गुरुजी तुमचं चुकलं.
म्हटलं ठीक आहे, चुकलं असेल, बोला काय चुकलं माझं. तर म्हणे तुम्ही मंगळसूत्र घातलंच नाही. तर मी म्हटलं मंगळसूत्र हा काय आपल्या विधीचा भागच नाहीये. जर आई वडिलांना वाटत असेल तर त्यांनी घालावं लग्नानंतर. पण मंगळसूत्र हे गुलामीचं प्रतीक आहे, ती स्त्रीच्या गळ्यात का घालायचे काळे मणी. नाही नाही म्हणे, काळे नाही तर आपण पांढरे घालूया. म्हटलं तुम्ही पांढरे सोडा, अगदी पिवळे धम्मक सोन्याचे घाला. मणी काळे काय, मणी पांढरे काय, किंवा मणी पिवळे धमक सोन्याचे काय, त्या मण्याचं मंगळसूत्र स्त्रीच्या गळ्यात घालण्या पाठीमागची प्रवृत्ती काय आहे, मानसिकता काय आहे, तर जी वडिलोपार्जित आलेली आहे की ही स्त्री ही माझी गुलाम आहे, तिला मी हे मंगळसूत्र घालून माझी पत्नी करून घेतलेली आहे. जर असं काही लग्नाचं चिन्ह असेल तर मग ते स्त्रीलाच का, दोघांनाही सारखंच घाला ना. 5 मणी पुरुषाच्याही गळ्यात घाला, किंवा या बाईने याला वरलंय, हा 5 मणी तिचे हे 5 मणी त्याचे तिच्या गळ्यात. पुरुषाला कोणतंच बंधन नाही, पण स्त्रीला मात्र असणारं हे बंधन आपण वडिलोपार्जित चालवत आलेलो आहोत. आणि आजही बौद्धांच्या लग्न परंपरेमध्ये कोणीही त्याला आवाहन करत नाही, कोणीही त्याला विचारत नाही. महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा आपण म्हणतो की जे परंपरेने चालत आलेलं आहे त्यावर विश्वास ठेवू नका, ते जसं आहे तसं स्वीकारू नका, त्याला सोडून द्या. पण आपण करतो का तसं? अजूनही नाही. अजूनही आपण पाहतो की जसा लग्न समारंभ असेल, लग्नानंतरचे काही कार्यक्रम असतील, जसा मृत्यूचा एक नाजूक प्रसंग असतो, आजही ते डोक्याला कपाळाला रुपया लावणं, तोंडात पानाचा विडा ठेवणं, शेवटी चितेवर ठेवल्यानंतर तोंडात पाणी टाकणं. अरे आपण बौद्ध आहोत, एकदा चेतना गेली सगळं संपलं. जसे लाकडाचे ओंडके आहेत तसा हा लाकडासारखा झालेला देह आहे, त्याला फक्त जाळून संपवायचा आहे. पण तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी असणारी 4 वयोवृद्ध माणसं आग्रह धरतात, पानाचा विडा ठेवाच, कपाळाला रुपया लावाच, हे असं कराच, ते तसं कराच. म्हणजे या ज्या परंपरा आहेत आणि ज्या परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत, त्या परंपरा आपण पाहतो की बेमालूमपणे आपल्याला गुलामीत ठेवत आहेत. आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता एक प्रकारे त्या बधीर करत आहेत, हे आपल्या लक्षात कधी येणार? एका बाजूला आपण कालामसूत्र शिकतोय, तथागतांची शिकवण, की जे केवळ परंपरेने सांगितलेलं आहे त्यावर विश्वास ठेवू नका. परंतु हे सगळं आपण परंपरेने आलेलं हे करतच आहोत. आता बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की ह्या परंपरांना तडा देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात महत्वाचं जर काय केलं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी आजपासून जवळजवळ आपल्याला म्हणता येईल की 97 वर्षापूर्वी किंवा 96 वर्षापूर्वी, आता उद्या आपण 22 सालातच जाणार आहोत, मनुस्मृती नावाच्या एका ग्रंथाचं दहन केलं. आता मनुस्मृतीचं दहन ही बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विपर्यास आहे. जो मनुष्य आपल्या 50,000 पुस्तकांवरती पोटच्या पोरासारखं प्रेम करतो, तोच मनुष्य एक दिवशी एका पुस्तकाची जाहीर एक प्रकारे होळीच करतो ना, हा जरी शब्द उचित नसला तरी. आता बाबासाहेबांनी ते पुस्तक जाळणं म्हणजे ते पुस्तक महत्वाचं असेल की बाबासाहेबांनी ते पुस्तक प्रतिकात्मक जाळलेलं आहे?
कारण ते पुस्तक म्हणजे असं पुस्तक होतं एक प्रकारे ते धार्मिक संविधान होतं. अर्थात धार्मिक संविधान असं नाव देऊन आपल्या संविधानाचा अपमान केल्यासारखं वाटेल आपल्याला थोडा वेळ, पण अशा अर्थाने मी संविधान असं म्हणतो किंवा नियमावली म्हणूया आपण त्याला, की त्या मनुस्मृतीमध्ये सुमती भार्गव नावाच्या एका अतिशय कुटील कपटी ब्राह्मणाने जे लिहून ठेवले होते नियम, त्या नियमानुसार समाजाला जगावं लागत होतं. आणि तशा त्या पुस्तकाच्या नियमावलीमुळे माणसाला पशुपेक्षाही हीन वागणूक मिळत होती. त्यामुळे जवळजवळ भारतामधल्या 6,500 7,000 जातीमध्ये जगणारा जो माणूस आहे, आज आपल्याला डोंगर दऱ्यामध्ये कडे कपारीमध्ये जगणारा जो आदिवासी पाहायला मिळतो, त्या आदिवास्यांपेक्षाही भयानक जीवन अस्पृश्य समाज जगत होता. कैकाडी, वडारी, मांग, गारोडी जगत होता. एक प्रकारे या मनुस्मृतीने मानवतेला लाज आणली होती आणि त्या मनुस्मृतीला धर्मशास्त्राची मान्यता होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रतिकात्मक पुस्तक जाळून जणू काही हिंदूंच्या धर्मशास्त्राचा धिक्कार केला होता, की जर तुमचं धर्मशास्त्र हे माणसाला पशुपेक्षा हीन मानत असेल, तर तुमचं ते धर्मशास्त्र मला आणि आम्हाला मान्य नाही. आणि त्या धर्मशास्त्राने सांगितलेल्या, घालून दिलेल्या रूढी, परंपरा, सण, रीतिरिवाज आम्हाला मान्य नाहीत. बौद्ध धर्माचा स्वीकार करून 22 प्रतिज्ञा जरी बाबासाहेबांनी आपल्याला 1956 ला दिल्या असतील, तरी 1927 ला त्याच्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जवळजवळ 29 वर्ष आधी धर्मशास्त्राचा त्याग करून सगळ्या जुन्या चालीरीतीमधून आपल्याला बाहेर पडायचा संदेश दिला होता, जो आपल्याला आजही कळालेला नाही. त्यामुळे आपण सोयीनुसार अंगावर पांढरे कपडे घालतो, मुखातून जय भीम नमो बुद्धाय बोलतो, बाबासाहेबांच्या फोटोला हार घालणं, बुद्धासमोर फुलं ठेवणं आणि चतकोर चतकोर चपातीचा नैवेद्य ठेवणं आणि स्वतःला धन्य धन्य करून आम्ही बाबासाहेबांचे बौद्ध अनुयायी म्हणून स्वतःचीच पाठ बडवून घेणं, एवढा शहाणपणा आपल्याला जमलेला. पण मग आपण सर्व सणही पाळतो. अशोक विजयादशमीच्या दिवशी विहारात जाऊन पंचशील ध्वजाचं रोहनही करायचं. श्रामणेर बाबूजींसोबत छातीवर हात ठेवून 22 प्रतिज्ञाही म्हणायचं. आणि सोसायटीमध्ये संध्याकाळी कुणी आला आपट्याची पानं द्यायला, सोनं घ्या सोनं घ्या, तर त्याला सोन्याची देवाणघेवाण करून गळा भेटही घ्यायची. म्हणजे एका बाजूला विजयादशमी साजरी करायची आणि दुसऱ्या बाजूला दसरा साजरा करायचा गळ्यात पडून. कारण सोसायटीमधल्या कुलकर्णीला नाही कसं म्हणायचं. आपण आपल्या बाजूने थोडी तडजोड करू. आता येईनच 14 जानेवारीला पुन्हा तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आता जर तिळगुळाने माणसं गोड बोलत असती तर तिळगुळाच्या फॅक्टरीज काढल्या असत्या सरकारने जास्त. कारण माणसांना गोड बोलण्याची ताकद जर तिळात आणि गुळात आहे, तर साखरेपेक्षा तिळगुळच आपण जास्त प्रोडक्ट करूया.
पण आपण आपली अक्कल कधी वापरायचीच नाही ना. ती परंपरा आहे. मग गावची यात्रा परंपरा आहे, गावची जत्रा परंपरा आहे. अजूनही काही लोक लग्नानंतर आपल्या सुनेला लेकाला जुन्या कुळदैवताला भेटायला पाठवतात. आता आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ असणारे जे सासवडमध्ये जेजुरी आहे, सासवडच्या जवळपास बऱ्याच लोकांच्या पूर्वजांची ती असं म्हणतात कुळदैवत आहे. आणि सकाळी जाऊन माणूस संध्याकाळी फिरून येतो. त्यामुळे अजूनही काही आपली बौद्ध मंडळी आपल्या सुनेला आणि मुलाला सारसबागेत फिरायला गेल्याच्या निमित्ताने जेजुरीचे 4 पायऱ्या चढून यायला भाग पाडतात. जिथे कालामांना सांगतायत बुद्ध की बाबांनो, जुन्या रूढी परंपरा ज्या आहेत त्यावर विश्वास ठेवू नका. जे रूढीने चालत आलंय, जे परंपरेने चालत आलंय, जे जुने लोक करत आलेत ते तुम्ही केलंच पाहिजे असं नव्हे, आणि ते खरं आणि सत्य आहे असंही नव्हे. त्याचं तुम्ही निरीक्षण करा, त्याची तुम्ही पारख करा आणि तुम्ही ठरवा की हे मला करायचं नाही. पण आजही आपण पाहतो की आपण सर्व सण पाळतो, सर्व समारंभ करतो, आणि आपण म्हणतो पण काय की कोणाला रागरोष नको. आपण बौद्ध झालो तर आपण पौर्णिमाही पाळायच्या, पण जर काही असतील हिंदूंचे सण तर आपण तेही करायचे, म्हणजे ते आपल्यापासून नाराज व्हायला नको. ते लोक करतात का तुमची 14 एप्रिल साजरी? ते लोक करतात का तुमची बुद्ध जयंती साजरी? पण तरी पण तुम्ही त्यांचं शेपूट धरून आहातच ना. परंतु आपल्याला मात्र भीती वाटते की ते आपल्याला सोडतील आपण जर असं नाही केलं किंवा आपण जर तसं नाही केलं तर. म्हणून बंधू आणि भगिनींनो, रूढी, परंपरा, संस्कार, मानसिकता ज्या आहेत, ज्या आपल्याला असुरक्षित करतात की मी जर हे असं केलं नाही तर काय होईल, आणि खास करून जशा लग्नामध्ये असतात आणि काही काही क्षुल्लक परंपरा आहेत. म्हणजे जसं मी अनेकदा सांगतो, अनेकदा प्रबोधन करतो की बऱ्याच लोकांच्या मुलाच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत आपल्याला 3 गोष्टी पाहायला मिळतात. कधी कधी आजकाल 4 गोष्टी पाहायला मिळतात. हळदी समारंभ लग्नाच्या अगोदर 2 दिवस, बांगडी भरण्याचा समारंभ लग्नाच्या अगोदर 1 दिवस, साखरपुडा समारंभ 12 वाजता, आणि लग्न समारंभ 12:35. म्हणजे साखरपुड्यामध्ये आणि लग्नामध्ये 35 मिनिटाचंच अंतर आहे. दोन्ही विधी सारखेच आहेत. आता साखरपुडा का केला जायचा? जर आपण 25-30 वर्षापूर्वीची परंपरा पाहिली तर सर्वसाधारणपणे ज्याला आपण साखरपुडा म्हणजे साक्षगंध किंवा वांगनिश्चय असं म्हणतो, ज्याला आजकालच्या मॉडर्न लँग्वेज मध्ये सिंपल एंगेजमेंट हा शब्द आहे. आमच्या मुलाचं ठरलं, आमच्या मुलीचं ठरलं. आजकाल व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, फोन आहे, आपण कळवू शकतो. पण जुन्या 30 वर्षाच्या काळापूर्वी असं काही कळायला माध्यम नव्हतं. आपण एकमेकांना सांगायचो माझा मुलगा लग्नाचा आहे, एखादी मुलगी पहा, माझी मुलगी लग्नाचा आहे, एखादा मुलगा पहा. त्यामुळे अनेक नातेवाईक एकाच मुलासाठी आणि एकाच मुलीसाठी शोधत असायचे. त्यामुळे आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं ठरलंय हे 4 नातेवाईकांना कळावं म्हणून 6 महिने अगोदर, वर्षाच्या अगोदर साखरपुडा केला जायचा. आणि त्या कार्यक्रमामध्ये गरिबी असल्यामुळं जेवण जरी नसलं तरी साखर वाटायचे, पान सुपारी वगैरे, म्हणून त्याला साखरपुडा असं म्हणायचे. हेतू हाच की आमच्या मुलाचं, आमच्या मुलीचं ठरलंय हे सर्वांना जाहीर व्हावं, म्हणजे दुसरं कोणीही आमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ घेऊन येऊ नये. आता 12 वाजताच्या साखरपुड्यामध्ये आणि 12:35च्या लग्नामध्ये 35 मिनिटाचं अंतर आहे. कोणता शहाणा तुमच्या मुलाला किंवा मुलीला मागणं घेऊन येणार आहे?
एवढी सिंपल गोष्ट माहीत असताना सुद्धा स्वतःचा वेळ बर्बाद करायचा, बोधाचार्याचा वेळ बर्बाद करायचा आणि आलेल्या लोकांचा वेळ बर्बाद करायचा. पण काही आया बहिणींचा हा हेतू असतो की त्या मुलीला साक्षगंधाचा टिळा लावला पाहिजे, आणि तो टिळा लावण्यापेक्षा अधिक असतं काहींच्या डोक्यामध्ये. जर काही जुन्या वळणाच्या 4 तिथे थोराड महिला असतील तर पहिल्यांदा ओटी भरण करा, व चोळीचा खण, नारळ, त्याच्यामध्ये तांदूळ, त्याच्यामध्ये हळकुंड, त्याच्यामध्ये सुपारी, या सगळ्यासह त्या नवऱ्या मुलीचं ओटी भरण करणं. आता ओटी भरणाचा आणि बुद्ध धर्माचा काही संबंध नाहीये. पण ज्या जुन्या म्हाताऱ्या आहेत, ज्या जुन्या महिला आहेत, आजही पाहायला मिळतं आपल्याला की साखरपुड्यामध्ये विनाकारण ती ताटं मिरवत असतो आपण. हळदी कुंकाचं ताट, साखरेचं ताट, गुळाचं ताट, सफरचंदाचं ताट. आता हे काय नेऊन ती नवरी मुलगी खाणार थोडीच असते तिथे. या जुन्या परंपरा आहेत, ज्या जुन्या परंपरांचा आजच्या आधुनिक काळात काही अर्थ नाहीये, पण तरी सुद्धा आजच्या समाजामध्ये सुद्धा त्या केल्या जातात, त्या राबवल्या जातात. कपडे घालण्याच्या पद्धती आहेत, अनेक गोष्टी आहेत, ज्या जुन्या गोष्टी आज समाजामध्ये एक प्रकारे केवळ शृंखलेने, साखळीने आलेल्या आहेत. त्या टाकाऊ आहेत आणि त्या आपण टाकल्याच पाहिजे. आणि म्हणूनच आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा जेव्हा स्वीकार केला आणि आपल्याला जेव्हा बौद्ध धम्म दिला, तेव्हा त्यांनी आपल्याकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली की मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध आणि विसंगत कोणतंही क्रियाकर्म करणार नाही. त्यामुळे बौद्ध धर्म अतिशय सिंपल आहे. बौद्ध धर्मामध्ये थोतांड नाही, कर्मकांड नाही, अतिशय सोपी पद्धत आहे. आणि ती सोपी पद्धत म्हणजे शुद्ध मनाने तुम्ही समर्पण करा. अगरबत्ती असली तर ठीकच आहे, नसली तरी ठीकच आहे. मेणबत्ती असली तरी ठीकच आहे, नसली तरी ठीकच आहे. हळद कुंकवाचा, पानांचा प्रश्नच येत नाही. पण पुन्हा पानांचं भूत आमच्या डोक्यात आहे. कारण आम्ही जेव्हा हिंदूंचं सत्यनारायण पाहतो तेव्हा तिथे तांब्या असतो, तांब्यामध्ये नागिनीची पानं असतात, त्या पानांवरती नारळ असतो. मग आम्ही आमच्या लग्नामध्ये तांब्या ठेवा. नागिनीची पानं आम्हाला मान्य नाहीत, आम्ही पिंपळाची पानं आणतो. आता एका बाजूला बोधी वृक्ष हा पवित्र मानायचा आणि बोधी वृक्षाची पानं तोडून आणून त्या तांब्यात ठेवायची. कोणाला विचारलं का रे ठेवली बाबा? भंतेजींनी सांगितलंय. का रे ठेवली बाबा? ना मागच्या ठिकाणी पाहिलं होतं म्हणून करतोय. अरे पण पाहिल्यानंतर विचारतं कोणाला की का करतोयस तू असं? ही 5 फळं का ठेवलीत? नाही तिकडे ठेवली होती म्हणून मी इकडे ठेवली. मग ती 5च का? ती वेगवेगळीच का? 5 सफरचंद नाही चालत का भंतेजींना, श्रामणेरांना, गुरुजींना? 5 मोसंब्या नाही चालत का? 5 संत्री नाही चालत का? मग ते केळी पाहिजे, चिकू पाहिजे, संत्री पाहिजे, म्हणजे 5 प्रकारची 5 पाहिजे. जी हिंदू पूजेची मानसिकता आहे. आम्ही ती विनासायच लावून घेतली आमच्या मागे. अरे तुम्हाला भंतेजींना द्यायची भेट तर 2 किलो सफरचंद द्या, 2 किलो संत्री द्या, पण ती पूजेत ठेवून त्याला धार्मिक स्वरूप आणू नका. कारण फळांचा आणि पूजे अर्चेचा काही संबंध नाहीये. या जुन्या हिंदू मानसिकतेच्या रचना आहे. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कधी कधी आपण पाहतो की बुद्धाची मूर्ती ठेवायची का बुद्धाचा फोटो ठेवायचा. मग बाबासाहेबांचा बुद्धाच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, खाली, वरती. अरे ज्या बाबासाहेबांनी बुद्धाला आपले श्रेष्ठ गुरु मानलेलं आहे, कुठल्या विद्यार्थ्याला आपल्या गुरुच्या शेजारी बसायला आवडेल? जर गुरु श्रेष्ठ असेल तर प्रत्येक विद्यार्थी हेच पाहतो की आपली जागा गुरुच्या चरणाजवळ असली पाहिजे.
परंतु आपण आपल्या अकलेचे कांदे वापरून नको त्या गोष्टी निर्माण करतो. आणि अशा निर्माण केलेल्या गोष्टी एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा, आणि मग पाहतो की ही एक प्रकारे परंपरा बनते. आता आपण पाहतो की नवीन परंपरा आपल्याला दिसते. आताच मी एका ठिकाणी लग्नात गेलो होतो एका, तर आता सिनेमात जसं घडतं तसं लोक करू लागलेत. नवरीला पालखीत आणणं काय, नवरी स्टेजवर येण्यापूर्वी नवरी नवऱ्यांसमोर डान्स करणं काय, नवऱ्या मुलाच्या चपल्या पळवणं काय, म्हणजे जे काही त्या सिनेमाने आपल्याला दाखवलंय तो सिनेमा हा आपला आदर्श बनलेला. त्यामुळं जसं लोक काही जुन्या परंपरेचे गुलाम होऊन त्या गुलामीच्या मानसिकतेमधून चुकीचं आपण करतो आहोत, तसं आता चित्रपटामधलं पाहून तशा प्रकारच्या गोष्टी आजची पिढी करायला लागलेली आहे. मग त्या नवरीला उचलून घेणं काय किंवा बाकीचे काय काय अनेक नको ते चुकीचे प्रयोग किंवा प्रकार काय. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, बुद्ध अतिशय बरोबर होते आणि त्याच बुद्धाचा धागा इथे बाबासाहेबांनी धरलेला की मनुष्य जीवन जगत असताना योग्य काय अयोग्य काय हे तुम्ही ठरवा तुमच्या वास्तविक परिस्थितीनुसार. केवळ परंपरेमधून आलेलं आहे म्हणून ते खरंच असेल आणि म्हणून ते केलंच पाहिजे अशी गरज नाही. त्याचं करणं कारण नाही. आपण त्याच्या सत्यतेला प्रश्न विचारला पाहिजे, आपण त्याची कसून चौकशी केली पाहिजे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आज आपण दुसरी गोष्ट पाहिलेली आहे ज्याला बुद्ध म्हणतात किंवा तथागत म्हणतात महापरंपराया, की ज्या गोष्टी केवळ परंपरेने आलेल्या आहेत त्या मानू नका, त्या जशा आहेत तशा स्वीकारू नका, त्या सत्य आहेत असं समजू नका. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने तुम्ही त्याचं संशोधन करा, तुम्ही त्याचा शोध घ्या, तुम्ही त्याला ठरवा, आणि जर तुम्हाला ते जीवन जगण्यासाठी उपयुक्त वाटलं तरच तुम्ही ते करा. म्हणून महत्वाची गोष्ट ही आहे की आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज आपण विज्ञानाच्या आणि संगणकाच्या युगात जगत आहोत. आज माणूस अंतराळामध्ये राहायला जाण्याचा अतिशय पुरोगामी विचार करतो आहे. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण 200 वर्षापूर्वीच्या काळात नाही आहोत. आणि म्हणून जसं तथागतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीची खात्री करा, प्रत्येक गोष्टीची सत्य असत्यता पडताळून घ्या आणि मगच ती स्वीकारा. केवळ परंपरेने आली आहे म्हणून नव्हे. असो, या ठिकाणी आपण आपल्या वर्गाला समारोप करतो आहोत. परंतु तरी सुद्धा जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपला हा वर्ग हा सरत्या वर्षातला 2021 मधला शेवटचा वर्ग आहे. सरत्या वर्षाने ही आपल्याला खूप त्रास दिलेला आहे. अनेक पीडा आपण अनुभवलेल्या आहेत. करोनाच्या महामारीने आपल्या जवळची माणसं आपल्या हात सोडून गेलेली आहेत. पण तरी सुद्धा बुद्धाचा धम्म सांगतो आहे की आपल्या ओंजळीतून काय गळून पडलंय याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपली ओंजळ आज किती भरलेली आहे त्याच्याकडे आपण पाहूया. आणि तो आशावाद घेऊन आपल्या ओंजळीतलं आपण इतरांना किती वाटू शकतो 2022 मध्ये, त्याचा सकारात्मक, विधायक, आशावादी दृष्टिकोन ठेवून आपण नव्या जोमाने नव्या वर्षाचं स्वागत करूया. आणि नव्या वर्षामध्ये आरोग्य चांगलं लाभेल जर आपण आरोग्याची काळजी घेतली तर. दिवस चांगले येतील जर आपण चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्नशील असलो तर. आणि हे सगळं तेव्हा चांगलं होईल जेव्हा आपण प्रयत्नशील राहून आपल्या मनाची स्थिती रोज उंचावत ठेवण्यासाठी ध्यान केलं, शीलाचरण केलं,
आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांसमवेत माणुसकीने वागलो तर असो, आपणा सर्वांना माझ्यातर्फे नववर्षाच्या अनेक 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 हार्दिक शुभेच्छा. आणि या शुभेच्छांसोबतच मी आजच्या वर्गाला इथे विराम देतो आहे. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा मैत्री भावनेसह. धन्यवाद.